संत नामदेव भागवत धर्माचे महासमन्वयक. लेखन सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राहुल हांडे. नमस्कार श्रोत्यांनो, स्वागत आहे आपलं आजच्या खास पॉडकास्टला. आज आपण बोलणार आहोत संत नामदेवांबद्दल, ज्यांना भागवत धर्माचे आद्य प्रचारक आणि महासमन्वयक म्हणून ओळखलं जातं. हा विषय आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राहुल हांडे, ज्यांचा लेख या पॉडकास्टचा आधार आहे. संत नामदेवांचं प्रेम, भक्ती आणि समन्वयाचं कार्य आपल्याला प्रेरणा देणार आहे. चला सुरू करूया. राहुल हांडे यांनी त्यांच्या लेखात एक सुंदर विचार मांडला आहे. सिकंदर युद्धाने पंजाब जिंकू शकला नाही, पण नामदेवांनी तो प्रेमाने जिंकला. ही ओळ संत नामदेवांच्या प्रभावाची खरी ओळख करून देते. त्यांनी आपल्या नामसंकीर्तनातून मध्ययुगीन भारताचं मन जिंकलं आणि नरसी मेहता, मीराभाई यांसारख्या संतांना प्रेरणा दिली. संत नामदेवांचा जन्म 13व्या शतकात महाराष्ट्रात झाला. मराठीतील आद्य आत्मचरित्रकार, प्रवास वर्णनकार, कवी आणि कीर्तनकार म्हणून मराठी भाषेला तात्विक आधार त्यांनी दिला. पण त्यांचं कार्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही. राहुल हांडे यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी पंजाबपर्यंत प्रवास केला आणि तिथल्या समाजमनावर आपल्या सहज, सुगम भक्तीचा ठसा उमटवला. इतका की शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये त्यांची 61 इमदी पदांचा समावेश आहे. यावरून त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय व्याप्ती लक्षात येते. नामदेवांनी पंजाबमध्ये भागवत संप्रदायाचे बीज रोवले, ज्याला आज नामदेव संप्रदाय म्हणतात. शीख समाजाच्या वैश्विक प्रसारामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणारे पहिले मराठी संत ठरले. पंजाबमधील घुमान गावात त्यांनी आयुष्याची शेवटची 20 वर्षे व्यतीत केली. राहुल हांडे यांनी लिहिल्याप्रमाणे तिथे सरदार जस्सासिंग रामगरिया यांनी त्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधलं आणि राणी सद्दा कौर यांनी तलावाचं नूतनीकरण केलं. आजही पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात नामदेवांची 800हून अधिक मठ मंदिरं आहेत, जिथे त्यांच्या अभंगांचं अखंड गायन सुरू आहे. राहुल हांडे यांच्या लेखानुसार संत नामदेवांनी भागवत धर्माला समतेवर आधारित, कर्मकांड विरहित आणि साध्या सोभ्या भक्तीचं स्वरूप दिलं. नामापरते साधन नाही, विठ्ठला वाचून दुजे दैवत नाही, असा त्यांचा साधा संदेश होता. त्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, चोखोबा, जनाबाई यांसारख्या 24 संतांना वारकरी संप्रदायाच्या छत्राखाली आणलं. हे सारे संत समाजाने बहिष्कृत केलेले होते. जातीयता आणि भेदभावाचा अनुभव त्यांनाही स्वतःला आला होता. याचमुळे त्यांनी समता आणि सौहार्दाचा पुरस्कार केला. नामदेवांचं समन्वयाचं कौशल्य खरोखरच अलौकिक होतं. त्यांनी शैव वैष्णवाद संपवला आणि पंढरीचा पांडुरंग हरिहर ऐक्याचं प्रतीक बनला. जनाबाईसारख्या अनाथ स्त्रीला संतत्वापर्यंत पोचवणं, चोखोबांना मंदिराच्या पायरीवर स्थान मिळवून देण्यासाठी संघर्ष करणं आणि मराठीसह हिंदी भाषेचा स्वीकार करणं, यातून त्यांनी धार्मिक, सामाजिक आणि भाषिक समन्वय साधला. राहुल हांडे यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी भक्तीची गंगा शूद्रातिशूद्रांपर्यंत नेली, ज्यामुळे चोखोबा, जनाबाई आणि अगदी कान्होपात्राही संतत्वाला पोचल्या. राहुल हांडे यांनी त्यांच्या लेखात ठळकपणे सांगितलं आहे की 700 वर्षांनंतर सुद्धा नामदेवांनी पंढरीच्या वाळवंटात उभारलेलं हे लोकविद्यापीठ मराठी माणसाला जीवन शिक्षण देत आहे. त्यांनी रुजवलेलं समन्वय, समता आणि सहिष्णुतेचं बीज आजही प्रेरणा देत आहे. पण आजचा महाराष्ट्र काहीसा प्रतिगामी शक्तींकडे आकर्षित होताना दिसतोय. अशावेळी राहुल हांडे यांनी मांडलेला नामदेवांचा समन्वयाचा मंत्र पुन्हा आठवणं गरजेचं आहे. संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाईंनी म्हटलंय, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया तेणे उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. हा वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत करणारे नामदेव आपल्याला समन्वय, प्रेम आणि भक्तीचा मार्ग दाखवतात. राहुल हांडे यांच्या लेखातून हा वारसा आपल्यापर्यंत पोचला आहे आणि तो आपण जपला पाहिजे. श्रोत्यांनो, संत नामदेवांचं जीवन आणि कार्य, ज्याचं सुंदर वर्णन राहुल हांडे यांनी आपल्या लेखात केलंय, आपल्याला शिकवतं की प्रेम, समता आणि समन्वयाने कोणतीही सीमा पार करता येते. त्याला पंढरीच्या वाळवंटात उभारलेला हा ज्ञानदीप आजही आपल्याला मार्ग दाखवतोय. त्यांच्या या महासमन्वयाला आपण सलाम करूया आणि त्यांचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारूया. पुढच्या पॉडकास्टपर्यंत नमस्कार आणि जय हरी विठ्ठल. हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. विशेष धन्यवाद सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राहुल हांडे यांना, ज्यांच्या लेखाने ह्या पॉडकास्टला प्रेरणा दिली. धन्यवाद.